आता आपण कीर्तन ऐकलंय. महाराष्ट्रामध्ये जे काही वरच्या लेवलला कीर्तनकार आहेत त्याच्यामध्ये सर्वात वरच्या स्तरावरती जगन्नाथ महाराजांचं नाव आहे. कीर्तन सांगणं, पण सांगत असताना जगणं हे महत्वाचं आहे. तेची संत ज्यांचा हित विठ्ठली मेहनती काही ताना टोना नामस्मरणा वाचुनी राळेगण सिद्धी या पवित्र भूमीमध्ये श्री संत यादव बाबा महाराज यांचं पुण्यस्मरण प्रतिवर्षीच सप्ताहाच्या स्वरूपात साजरं होतं. त्याप्रमाणे याही वर्षी तो सोहळा चालू असता सेवेचा सुयोग या ठिकाणी प्राप्त झाला. तसं पाहिलं तर अनेक वर्ष या सप्ताहाचं निमंत्रण येथील कार्यकर्त्या मंडळींच्या द्वारा येत असे. अनेक वर्ष मग वेगवेगळ्या कारणाने म्हणा, प्रवासाच्या अडीअडचणीमुळे म्हणा, कार्याच्या व्यापामुळे म्हणा, वेळ देता येत नसे. परंतु आता नाही तरी किती वर्ष म्हणायचं, निमंत्रण देणाऱ्यांनी चिकाटी धरली, मिळो तारीख अथवा न मिळो दरवर्षी येऊन भेटायचंच. आणि त्यातल्या त्यात नाही म्हणत असताना आपण एखाद्या दुसऱ्या गावालाच हा नकार देतोय असं नाही, तर पूजनीय अशा हरिभक्तीपरायण अण्णासाहेब हजारे यांच्या कर्मभूमीला हा आपण नकार देतोय असंही वाटत असेल. कर्मभूमी, कार्याची जागा ही कर्मानेच पवित्र होत असते. विठ्ठल विठ्ठल. अनेक संतांनी, ऋषी मुनींनी आपल्या आपल्या कर्तव्याने, आपल्या कार्याने त्या भूमीला एक महत्व आणून दिलेलं आहे. भंडारा डोंगर तुकोबऱ्याच्यामुळे महत्वाला प्राप्त झालं. आळंदीचं सिद्ध बेट माऊलीने आणखी प्रसन्न झालं. ठिकठिकाणी अशा जागा आहेत. तसा अगदी डोंगराळ भागात असलेला हा परिसर, पण यातही झाडी, बागा, फुलाव्यात आणि शेतीच्या संबंधात देशाच्या बळीराजाला दिशा मिळाली. विठ्ठल देशाला दिशा देणार राळेगाव सिद्धी हे गाव ठरावं. अशा एका गावाला आपण नाही म्हणतोय असे जाणून होत असेल. यावेळेला कसंही करून हा कार्यक्रम
बसवण्याचा ठरवला. कारण कीर्तनाची सेवा करायचीच होती, पण काहीशा गोष्टी शरीरात अण्णांच्या काणीही घालायच्या होत्या. निमंत्रण घेतानाच यांना विचारलं मी की अण्णांची भेट होईल ना? पण त्यांनी नक्कीच होईल म्हणून सांगितलं, पण आम्हाला कल्पना असते ऐन वेळी कोणता एखादा छोटा मोठा कार्यक्रम निघेल आणि धावधपट होऊ शकते. पण योगायोगाने तेही या ठिकाणी स्थिर राहिले. कदाचित नाम सप्ताहाच्या काळामध्ये त्यांनीच ठरवून टाकलेलं असावं की आपण गाव सोडायचंच नाही, आणि म्हणून भेट झाली. आणि जे 2-3 प्रश्न माझ्या मनात मांडायचे होते ते तुमच्या समोर मांडून ठेवतो. म्हणजे कीर्तनामध्ये आपल्या सिद्धांताप्रमाणे तेथे असे देव उभा, विशेष समज चरणाची. हो, थोडा आवाज कमी कर, त्याच्या कानठळ्या मला बसू राहिले. थोडस कमी असा आवाज. आणि ही लाईटची झुक नसली तर तेव्हा छोटे काही आवाज 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 तेव्हा संयुक्त कार्यक्रम आहे हा. माघ शुद्ध दशमीच्या काळात आल्यामुळे मी तर गावात येईपर्यंत असं गृहीत धरून होतो की हा जगद्गुरु तुकोबरायांच्या अनुग्रहाचा दिवस आहे. एरवी पत्रिका पाठवली गेली, माझ्या घरापर्यंत आली. तारखेपुरतच मी तिकडे पाहिलं, वर कदाचित माझ्याकडनं वाचलं गेलं नाही. पण बोर्ड इथे आल्यावर दिसलं की हरिभक्तीपरायण किंवा संत यादव बाबाचं पुण्यस्मरण आहे. संतांचीच पुण्यतिथी, आणि त्यामध्ये योगायोगाने हा अनुग्रहाचा दिवस यावा किंवा गुरु अनुग्रहाच्या दिवसामध्ये त्यांचं पुण्यस्मरण. तो माघ शुद्ध दशमीचा दिवस मुख्यतः आहे. हा माघ शुद्ध द्वादशीचा दिवस एक प्रकारचा मानला गेला. आणि मग गुरु अनुग्रहाचा दिवस म्हणून सत्यगुरुराये कृपामध्ये केली, अशासारखाच नामदेवरायचा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. हा या भंग डोळ्यापुढे होता. पण नियतीची ईश्वराची इच्छा वेगळी होती की संत पराभंग व्हावा आणि त्यातल्या त्यात तो निळोबारायचा का नाही यावा. म्हणून त्यामुळे तिसरी गोष्ट साध्य झाली. संतांच्या अनुग्रहाचा दिवस, संतांची पुण्यभूमी आणि संतांची पावनभूमी विठ्ठला. इथून 2-2.5 किलोमीटरवरच निळोबरायांचं समाधी स्थान, म्हणून पावनभूमी आहे. पंचकृषी. मगाशी थोडा वेळ होता
आणि आमच्या सरकारचं महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वारंवार येणं घडत नाही, क्वचित येणं घडत. मोठ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये शेताच्या प्रत्येक भागाला उशिरा पाळी मिळते. विठ्ठल तसं कार्यक्षेत्र माऊलींनी आम्हाला मोठं दिलं. महाराष्ट्र आणि सीमावर्ती प्रांताचाही भाग, त्यामुळे अनेक वर्ष लागतात, तेव्हा पुन्हा लवकर येणं घडते न घडते. निळोबारांच्या समाधीचे दर्शन घडावं, पण मला वाटतं तेथे समाधीच्या बरोबर आणखी एक चांगलं दर्शन घडलं, वेगळं दर्शन घडलं. मी चांगलं आणि वेगळं म्हटलो याचं कारण अलीकडे या महाराष्ट्रीय संतांची मंदिर, संत मंदिरांनी अपवाद म्हणून आळंदीचं ज्ञानोबारायचं मंदिर, त्याचबरोबर तुकोबारायचं म्हणून मानलं गेलेलं, पण खरं विठ्ठल रखुमाईचं तिथलं मंदिर देऊचं, हे दोन मंदिर सोडले तर इतर बहुतेक संत मंदिरांची राळ आहे. विठ्ठला अगदी राळ आहे. काही काही मंदिराचा भाग सांगत बसला तुमच्या फार कामाचा तो नाही, आणि म्हणून त्यात वेळ घालवणं बरोबर करणार नाही. आणि ही राळ होण्याला कारणीभूत त्या त्या मंदिराची संबंधित असलेली माणसं, समाजाची श्रद्धास्थानं असलेली आणि समाजाच्या भावनेनेच ज्वलंत असलेली हे ठिकाण, उग वंश परंपरा म्हणा अथवा काही वेगळ्या कारणाने हितसंबंध म्हणा, त्या मंडळी एकदा तिच्यावर कब्जा करणं होतं. संतांच्या ज्ञान भक्ती वैराग्यादी या मूल्यावर तर भाविक मनुष्य कब्जा करतो, पण त्यांच्या पुढे भाविकाकडून पडणाऱ्या 2 पैशावर संबंधित मंडळी कब्जा करून पिढ्यान पिढ्या. त्यामुळे त्या देवस्थानापुढे आलेला पैसा हा संबंधिताच्या सांसारिक जीवनाकरता खर्च होतो, आणि ही मंदिरं जशीच्या तशीच राहतात, किंवा जशी तशी राहत नाही, जुनी होत जातात, पडघाईस येतात. आणि मग ज्या श्रद्धेने ज्या भावनेने मनुष्य तिथपर्यंत जातो, तिथल्या बहिरंग स्थितीने तो मनात उदास होतो. तेव्हा अण्णांच्या कानी घालून पाहावं समाजातील प्रश्नाची सोडवणूक म्हणा, ती हाताळणं म्हणा, या गोष्टी त्यांच्याकडनं घडत आहे. थोडस आमचं क्षेत्र कथा कीर्तनाचं असल्यामुळे हा सुद्धा विषय नाईलाजाने आम्ही बोलत आहोत, नाहीतर आमच्यापासून समाजाची अपेक्षा वेगळी असते. ज्ञान एकच ज्ञान मिळावं ऐकायला, आणि म्हणून मोठमोठी संस्थानं सुद्धा पूर्वीच्या काळात खाली करण्यात आली, संबंधिताकडून सोडवली गेली. प्रयत्न करावा लागला. त्याप्रमाणे ही लोकश्रद्धेची स्थानं सुद्धा संबंधिताकडून मुक्त अशा रीतीने राहावी. फार झालं तर संबंधितांना तेथील नित्याच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये जे काही शक्य होईल ते द्यावं घ्यावं करत त्यांना. संतांची ठिकाणं, देवाची ठिकाणं ही सेवेची मिराशी असते.
सक्तीची मिराशी शक्यतो नसते. माझे वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सेवा ही पिढ्यान पिढ्या वंशानुगत वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकलिता लाज कोणा. तेव्हा सेवेचा हक्क जरूर द्यावा मागेल त्याला, असं त्यात वेळ जाईल असतो. हा एक प्रश्न त्यांच्या कानी घालला. दुसरा प्रश्न थोडासा वेगळा आहे, तो शेतकऱ्याच्या संबंधीचा आहे. एकाच घरातील एका शेतकऱ्याची 2 किंवा 3 मुलापैकी 2 मुलं शिक्षण घेऊन नोकरी करू लागतात. शहरामध्ये ते बंगलाही उठवतात. सगळ्याच पैशाच्या वाटा त्यांच्या चालू होतात. पण यांची शिक्षण आणि पदवीधर होत असताना त्याच्यातील एका भावाने ती जमीन घरदार हे सांभाळलेलं असतं. त्याच्यापायी त्याचं शिक्षण झालेलं नसतं. अशा वेळेला ही सगळी मुलं वडिलांच्या इस्टेटीची वाटणी जेव्हा होते तेव्हा सगळे समान हक्काने वाटप करतात. आणि मग तो पहिला शेतीचा मुलगा जिथे आहे जसा आहे तसाच राहतो. आणि तो थोडा व्यसनी होतो, हेही त्याच्या बरोबर आहे. पण त्याला व्यसन करून मला वाटतं तो या जखमा विसरायचा प्रयत्न करतो. त्याच्या पुढे दुःख येतात बरीचशी. आणि शेवटी मग किती हे करायचं. तर वाटणीच्या वेळी अशा घरी घर आणि शेत सांभाळणाऱ्या आणि त्यामुळे शिक्षण न झालेल्या मुलाला झुकतं माप देता येईल का हा विचार जागा करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. विठ्ठला तिसरा एक विचार आहे, तो माता भगिनीच्या संबंधी आहे. तो काही शासकीय पातळीवर सुटणारा नाही, तो समाज रूढीतूनच सुटणार आहे. असं पाहतो आम्ही समाजात फिरत असताना. कालाच्या ओघात आणि मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे काही काही बहुतेक माता भगिनींना विधवा पण प्राप्त होत, पतिराज जातात. मनुष्य जर राहिला आणि बाई गेली तर पतीला काही फार मोठे प्रसंग निभवावे लागतात असं नाही. सामाजिक व्यक्तिगत जीवनामध्ये तो फार अडकतो, व्यक्तिगत जीवनामध्ये अडून जातो. आपल्या माऊल्यांची का कोण जाणे अशी भावना आहे की आहे व मरण यावं सौभाग्यवती. पण आपण सौभाग्यवती जाताना या मागच्या सौभाग्याचं काय होईल, याला रोजचा तुकडा कोण घालेल याचा विचार ती नाही करत. कारण बाई राहिली तर स्वयंपाक करतीच करू शकते, पण मनुष्य राहिला तर कोण करेल. आणि अलीकडे दुसरे खाऊ घालतील याची काही फार आशा नाही, पण त्या विचारात मी फार जात नाही. पण बाईच्या बाबतीमध्ये जो दुसरा आघात घडतो की ती बाई सामुदायिक त्या 4 चौघीमध्ये बसली आणि तिच्या कपाळाला कुंकूच्या ऐवजी बुक्का बघितला नाही तर काहीच नाही बघितलं, तर त्या घरातली सुवासिन बाई या 3 बाकीच्या बायांना कुंकू लावते आणि हिला सूट देते तसंच, कारण तिचं कुंकू पुसलेलं आहे भगवंताने किंवा निसर्गता. पण हिची विसरलेली ही आठवण विधवापणाची त्यावेळी पुन्हा जागी करण्याचा प्रयत्न होतो. आणि हा अपमान तिला सततच सहन करावा लागतो. एक तर सामुदायिकरित्या ती बाई ज्याच्यात दिसेल जिथे असेल तिथे इतरांनाही सुद्धा हे कुंकवादी न लावलं तरी चालेल. केवळ कुंकू लावण्याचा लावून घेण्याचा प्रयत्न ज्या माता भगिनी करतात यांच्यापेक्षा त्या माऊलीची तपश्चर्या मोठी असते, जिचे पतिराज गेलेले आहेत आणि त्यांच्या नावावरती जीवन जगते.
ते नसताना त्यांच्या नावावर राहते आणि तिचा मात्र अपमान होत राहतो. या एकमेकीला कुंकू लावतात, पण मला वाटतं दिवसातून एकदा तरी त्या कुंकवाच्या मालकाला एक दोन शिव्या तरी या असडत असतात. शिव्या म्हणजे काहीतरी अपमान करत असतात. फार सुखाने समाधानानेच वागवतात असं नाही, अपवादाने असू शकतील काही. पण पतीची यथार्थ सेवा न घडता सुद्धा कुंकवाच्या मानकरी होऊन राहणं आणि ती माऊली पतिराज नसताना त्याच्या निष्ठेने जीवन जगत असताना तिला अपमानास्पद येणं. म्हणून दोन गोष्टी झाल्या पाहिजे. एक तर सगळ्यांनाच कुंकू लावू नये, नाही तर मगाशी जे आमच्या चर्चेला होते त्यांनी दुसरा पर्याय सुचवला, चांगला आहे तो, की रूढीमध्ये जर नवरा गेल्यानंतर जर कुंकू लावू नयेच असं आपण ठरवलं. आज अलीकडच्या काळामध्ये काही तारुण्यातच ज्यांच्या जीवनात हे घडलं त्यांना नाईलाजाने कुंकू लावून फिरावंच लागतं, कारण त्यांच्याविषयीचा समज वेगळा एक प्रकारचा होतो. त्यांच्यावरचा आघातही टाळायला त्याची मदत होते. तर ते एकतर समाजात रूढ पडावे, पती गेल्यानंतरही हा सामुदायिक सतत अपमान सहन करण्याच्या ऐवजी कुंकवाला त्या ठिकाणी स्थान असावं. विठ्ठला विठ्ठला त्याला मानून आणि त्याच्याच नावाने आम्ही जर जीवन जगत असू तर त्याच्या नावाचं कुंकू लावायला माझ्या मताने काहीच अर्थ नाही. कारण त्याच्या नावाने जगत आहोत, त्याच्या नावाने आयुष्य वेचत आहोत. आपल्याकडे सगुण आणि निर्गुण दोन प्रकार आहेत. देवामध्ये प्रकार दोन, एक सगुण डोळ्याला दिसणारा आणि दुसरा न दिसणारा पण निश्चित असणार. आता आपल्या वारकऱ्यालाच का होईना देव दिसतो का? दिसतो का? नाही दिसत. पण नाही का? आहे. न दिसून आहे का दिसून आहे? मग न दिसून असलेल्या देवाचा जर गंध लावला जातो तर न दिसून असलेल्या नवऱ्याचं कुंकू कायम राहायला हरकत नाही. विठ्ठला काही सामाजिक प्रश्न मनात घेऊन आलो होतो या ठिकाणी, तुमचाही वेळ घेतला, कारण आम्ही मनात मांडलेले प्रश्न समुदायाकडून सुद्धा सत्य की असत्य, योग्य की अयोग्य, तुमच्याही विचाराला चालना दिली पाहिजे, तुमचीही मतं ऐकली गेली पाहिजे. असो, अशा रीतीने ते प्रश्न मांडले. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे चांगलं कर्म, सत्कर्म, संघटना, एकत्व हे मूल्य जेथे नांदत असतात ती भूमी क्षेत्र होते, ती भूमीच पवित्र होते. आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये कीर्तन सेवेसाठी एक प्रकारचं यावं असं वाटलंही आणि आवडीने आलोय. विठ्ठला झालं थोडं एकच अडचणीचं की मी आवडीने हौसेने कीर्तनाला उभा राहिलो. खर तर जेव्हा मी इथे आलो मंडपाच्या जवळ तेव्हा हा मंडप रात्री कीर्तनाने भरत असेल की नाही याची मला शंका वाटली. कारण जेव्हा मी आलो तेव्हा हा मंडप म्हणजे अव्यक्त निराकार नाही ज्या माणूस नाही. संत लक्षणाचा विचार करायचा. कोण संत, कोण संत हे नंतर ठरेल. तो विचारच आपल्या जीवनात कशासाठी करायचा, आपल्याला प्रयोजन काय. शेती करायची आहे,
त्याचं फळ काय विचारायची गरजच नाही. धनधान्य मिळावं, जीवन जगण्याला मदत व्हावी. आणि शेती काही एवढंच करते का? सगळंच करते. आता जीवनामध्ये पैशाच्या अनेक वाटा झाल्या. शेती आहे, नोकरी आहे, व्यापार आहे, आणि यापेक्षा महत्वाची वाट म्हणजे भ्रष्टाचार आहे. ती एक वाट चालूच झाली. लहानाच्या जीवनात लहान वाटेने, मोठ्याच्या जीवनात मोठ्याच्या वाटेने. किती वाट आहे. रंगे हात पकडलं म्हणण्यापर्यंत वेळ आलेली आहे. लाचलुचपत कळतच नाही की ही मंडळी अशाही वाटा का स्वीकारतात. आपल्या गोरगरिबांचा फार चांगला शब्द आहे, गोड शब्द आहे. अरे कष्टाचं परत नाही म्हणत. काय गोड वाक्य आहे ते. गरीबात गरीब असलेल्या माऊलीच्या पुढे किंवा माणसाच्या पुढे असं प्रलोभन येऊ द्या 150 रुपयाचं. ताड दिशे म्हणते अहो कष्टाचं पुरत नाही, हे कसं पुरेल. अशा स्थितीमध्ये ज्यांना हजारो रुपयाचा पगार आहे, अशी माणसं लाखो रुपयाची लाच घेण्याचा आणि अन्य रूपाने पैसा खाण्याचा प्रयत्न करतात. पुरत नाही. आम्ही भटकीच माणसं आहोत. पुढे आलेल्या माणसाला काही प्रश्न विचारावा लागतो. आम्ही विचारतो काय करतात, ते म्हणतो नोकरी. आमचा आता काही मग पुन्हा दुसरा प्रश्न, कोणती अमुक, काय पगार मिळतो. ते मला गोड उत्तर देतात. ते म्हणतात 3000 आहे आणि 30,000 पडतो. 3000 पगार आहे आणि 30,000 पडतो. म्हणजे पुढचे 27,000 कुठून पडतात हे माहिती, कल्पना नाही आपल्याला. पडतो एवढा पैसा मिळवण्याच्या वाटा आता झालेल्या. आता मला दुसरं बोलायचं होतं. ज्या काळात यातली एकही वाट नव्हती, फक्त शेती, एक शेती एवढीच वाट होती. शेतीशिवाय दुसरं काहीच नाही. आणि मला वाटतं त्या शेतीला पाणीही नाही. तरीही त्या सांसारिक माणसाच्या सगळे प्रश्न एका शेतीवर सुटत होते. लग्न त्याच्या, लग्नही त्याच्या, मला वाटतं शिक्षण मुलांचे त्याच्यात. अजून पुढचं एक बोलू का, कोर्टाची भांडणं कशात, त्याच्यातच. फक्त एकच गोष्ट तेव्हा नव्हती अण्णासाहेब, माझ्या मताने निवडणुका नव्हत्या. तो निवडणुकाचा खर्च कदाचित त्यावेळेला नव्हता. जेव्हापासून ह्या निवडणुका आदी गोष्टी झाल्या तेव्हापासून शेती कमी पडायला लागली. विठ्ठला प्रयोजन बोलत होतो मी. प्रयोजन, फल काय. शेती पैसा करताय, धनधान्य करताय, जीवन जगण्याकरता. तसं संतांचा विचार काय करणार की ज्या संताविषयी ऐकायचं आहे, जे संत समजावून घ्यायचे आहे, या संतांच्या जीवनाचा आपल्या जीवनाशी काय संबंध. मला वाटतं याकरता आपल्या जीवनाचं लक्ष समजावून घेतलं पाहिजे. मग हे साधनाचं महत्व कळेल. शेती का महत्वाची आहे, जगणं महत्वाचं आहे. शेती का महत्वाची, जगणं महत्वाचं. पण जगणं हेच जीवनाचं काम नाही. जगणं एवढंच काम नाही. पशुपस्वादिकाचं काम मात्र एवढंच आहे, जगायचं आहे. पशुपस्वादिकाला दुसरं काही करायचं नाही. पण पशुपस्वादिकाहून वेगळा असलेला माणूस, या माणसाला जगण्याहून आणखी वेगळं काही करायचं.
साध्या सोप्या सुलभ आणि सरळ भाषेत बोलायचं तर माणसाला जगायचंही आहे आणि वागायचंही आहे. पशुला जगायचं आहे, वागायचं नाही. वागायचं काय बंधन पशुवर आहे? नाहीये. समाज रूढी नाही, शास्त्र नाही, विधी नाही, पण माणसाला वागायचं आहे. आपल्याकडे शब्द आहे तो वागता मनुष्य आहे म्हणतो. जगता असावं का वागता असावं? मनुष्य कसा असावा? वागता पाहिजे. त्याच्यापासून इतरांनी वागायचं शिकावं असं तो पाहिजे. म्हणजे माणसाची जबाबदारी अधिक आहे, अधिक आहे. आणि हे जीवनामध्ये आदर्श वागणं येण्याकरता जीवनाचा दुसरा मुक्काम, दुसरं ध्येय गाठण्याची गरज आहे. जीवन म्हणजे काय हे पहिलं समजून. जीवन म्हणजे देह असा मी मानलो. त्यामुळे देहाचे कोड, कौतुक, चैन, हौस इतकंच काम मानून टाकलं. जीवन म्हणजे देह, जीवन म्हणजे शरीर, एवढंच काम नाही. जीवनामध्ये देह जरूर आहे. तर वेदांताच्या चिंतनाकडे जाण्याचा प्रयत्न करू. जीवनामध्ये देह जरूर आहे, पण देहाच्या बरोबर आत्मा ही एक वस्तू आहे. नव्हे त्या आत्म्याचं खरं संरक्षण व्हावं, नव्हे विकास व्हावा याकरता देह आहे. आणि त्याकरता देह सांभाळायचा आहे. देह देहासाठी सांभाळायचा आहे का देह आत्म्यासाठी सांभाळायचा आहे? आत्म्यासाठी. ते गुरुजी मामासाहेब दांडेकर सुंदर दृष्टांत सांगत असत. लग्नाचं वऱ्हाड वाटी लावलं गेलं, वऱ्हाड्याच्या गाड्या पुढे गेल्या, ते वधूवराची गाडी मागे राहिली. मुलीला वाटी लावणं वगैरे. आणि खरोखर त्यावेळेला मुली वाटी मुलगीला वाटी लावायचं म्हटल्यावर तो प्रसंग तसा कठीणच असतो. कठीण प्रसंग असतो. आता ती गंमतच झाली खरं म्हणजे. आता ते वाटी लावण्यालाही फारसं महत्व राहिलं नाही. काल थोडा बदलला. 2-3 दिवस लग्नाचा सोहळा तो चालायचा. आणि लग्न सोहळ्याची पाहुणे वाटे लावताना सुद्धा एक वेगळं प्रकारचं दुःख वाटायचं. सगळे एकत्र राहायचे. आता पाहुणे आल्याचं सुद्धा लक्षात येत नाही. कोणीतरी परवा म्हटलं की आता 2-3 तासाचा खेळ आहे. पहिल्या तासात टामटूम, दुसऱ्या तासात धामधूम आणि तिसऱ्या तासात सामसूम. विठ्ठला विठ्ठला. मुलींना वाटलं लावायचं होतं. आणि उग मुलीचे आई बाप, मुलगी आणि आता नवीन जे वळायचं ना जावई बसती का म्हणून ड्रायव्हरला बोलून गेली की बाबा ही गाडी तू सुरक्षित घेऊन जा. बोलणं लक्षात आलं ना? ही गाडी सुरक्षित घेऊन जा. ड्रायव्हर असते म्हणूनच ड्रायव्हर झालेले. त्याने तेवढा शब्द लक्षात धरला, गाडी सुरक्षित न्यायची. गावाच्या बाहेर 2 किलोमीटर वर गेली गाडी. 2-3 किलोमीटर गाडी उभी केली ड्रायव्हर आणि सरळ वधूवर त्या करवाल्या ती म्हणताना सांगितलं खाली बस, खाली उतरा, सगळे खाली उतरा. ते म्हणलं का रे बाबा, मला गाडी सुरक्षित न्यायला सांगितली म्हणा. गाडी न्यायला सांगितलेली. अरे मग हे माणसं तुम्ही उतरून घ्या म्हटलं, गाडी न्यायची. मला वाटतं संसारिक माणसं तसंच करतात. गाडी सुरक्षित ठेवतात, आत्म्याचं वऱ्हाड उतरून देतात. आत्मा काय, जीव काय, सद्गुण काय, सदाचार हे सगळं बाजूला काढायचं. एकटी गाडी मग ती उडवायची जोरात.
इतकी जोरात न्यायची की मला वाटतं त्या वधूवरांना सुद्धा वाटावं की बरं झालं आपल्याला उतरून दिलं, नाहीतर त्याच्यात आपणही गेलो असतो. अशी नुसती गाडी नेऊन अपघात करून घेतात माणसं. नुसती गाडी नेली नाही पाहिजे असं प्रत्येकाने समजावं. ही नुसती गाडी माझ्या हाती देवाने दिली नाही, दिले इंद्रिय हात पाय. तर याच्यामध्ये जीव आत्मा परमात्मा हे चांगले वराडे बसलेले, यांना सुरक्षित ठेवायचं आहे तशी गाडी चालवायची. विठ्ठला विठ्ठला. शेती पोती नोकरी दुकान ही गाडीचं डिझेल आहे, पेट्रोल आहे, गाडीची व्यवस्था आहे. पण गाडीत असलेल्या आत्मा परमात्मा या वराड्याची व्यवस्था काय, यांच्याकरता वेगळं लागेल. आणि यांच्याकरता जर काय लागत असेल तर संतांचं चिंतन लागेल. तुम्ही कीर्तनाला आता इथे बसलात, हे शरीर रूपी गाडी करता नाही, यातला जो जीव आहे तो समाधानी व्हावा, त्याला शांती मिळावी, त्याला सुख मिळावं, त्यासाठी ठेवले बसल्यात. आणि म्हणून या देहामध्ये जगायचं तर आहेच, पण जगात वागायचं आहे. आणि वागण्याकरता एक महान वस्तू आपल्या जीवनात आणायची आहे, प्रगट करायची आहे, आणि ते म्हणजे देवत्व. आपल्या जीवनातील देवत्व जाग करायचं. आणि ते देवत्व केव्हा जागा होईल, ज्यांच्या जीवनात देव जागा झाला त्यांचं चिंतन केलं म्हणजे. म्हणून तुका म्हणे संत ध्याता परब्रह्मची परब्रह्मचे आले. एकीकडे संतांचं ध्यान केलं की संतांच्या ध्यानामुळे परब्रह्मच हातात येतं. परब्रह्मच. सायंकाळची वेळ झाली, आता लाईट वीज येण्याच्या पूर्वीचा दृष्टांत देण्याची गरज नाही. विजेकरता वीज असतानाचे दृष्टांत वीज जाण्याच्या दृष्टीने भरपूर उपयोगी आहे. लाईट या काळामध्ये सुद्धा कुठेतरी 2 दिवसापूर्वी मी होतो गावामध्ये, संध्याकाळची वेळ झाली, 7-8 वाजले होते, लाईट गेलेली होती. मी त्यांना विचारतो लाईट केव्हा? ते म्हणले महाराज आमच्याकडे रोज रात्री 10ला लाईट येते. किती वाजता? 10 वाजता येते. म्हटलं जाते की केव्हा? सकाळच्या 6 वाजता जाते. म्हणजे सगळे लोक झोपतात तेव्हा लाईट येते, सगळे जेव्हा जागे होतात तेव्हा जाते. म्हणजे मग दिव्याची गरज भासते. दिव्याची गरज. आईने मुलीला सांगितलं संध्याकाळची वेळ दिवा आण बरं इकडे. दिवा घ्या. अंधारच होता, काहीतरी वस्तू सापडत नव्हती. पण त्या मुलीने दिवा आण म्हटल्यानंतर जो दिवा आणला आणि आईच्या हातात दिला. आई तो दिवा हातात घेऊन हरवलेली वस्तू शोधायला लागली. तो नुसता दिवा नव्हता, तर दिव्याला ती ज्योत होती, प्रकाश होता. लेकीने आईच्या हातात दिवा दिला, पण आईच्या हातात दिव्याबरोबर प्रकाशही आला. तसा संत महात्मे हा दिवा आहे. तर संतांच्या जीवनात असलेला देव
ही ज्योत आहे, हा प्रकाश आहे. हे असो आपुला ठेवा हाता हाती जरी यावा तरी आदरे जेवी देवा पुढा किजी. दिव्याचं भांड गेलं हातात धरायला गेलो तर दिव्याची ज्योतच लागलेली असते. तसं संतांच्या पाया पडायला गेलो तर देवच दिसतो. विठ्ठला देवते संत देवते संत संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा दोन्ही एकच आहे. आदरेची वेळ दिवा पुढाचा. दिवा म्हटलं की दिव्याचा भांडा आणि प्रकाश. तसं संत शब्द म्हटले की एकटे संत नाही, त्यात देव आहे. म्हणून परब्रह्माचे आले हातात आणि मानवी जीवनामध्ये तत्वतः ते मिळवायचं आहे. शरीर जगवायचं हे अनावश्यक. हे अनावश्यक म्हटलं अपरिहार्य असं केलं नाही. याचा अर्थ माणसाला जगायचंच नसतं असं नाही, पण आपण नाही जगवलं तर देवही जगविण्याला समर्थ आहे, हाही त्यातला भाग. पशुपक्षादिकाच्या जीवनामध्ये तर मला वाटतं त्यांना देवच जगवतो. पशुपक्ष्यांना कोण जगवतो? देव जगवतो. पशुपक्षी काही साठवायचा विचार करत नाही, साठवत नाही. समोर येईल ते खाऊन टाकतो. संध्याकाळी मिळेल तेव्हा उरकून टाकतो. पण त्या वेळेला त्यांच्या पुढे तो देव उभंच करतो. मला त्या मांजराची मोठी गंमत वाटते. घरातलं मांजर खरं सांगतो मग ती प्रामाणिक जात आहे एक लबाड जात आहे बरं मांजर. बाबा खरं सांगा बरं काय प्रामाणिक आहे मांजर? अहो ते चोर दुधावर टपलेलं असतं नेहमी. तसं दूध न पाठवलं तर चोरून दूध पिल्याशिवाय बरं दूधच पितो, पाण्यावर भागवत नाही ते. त्याला दूध मिळण्याचे नक्की भरोसा नाही, पण दुधाशिवाय काही खायचं नाही किंवा पाणी वगैरे प्यायचं नाही. तिला दूध मिळतच प्याय. गमत लोकांची सुद्धा जे चोरून दूध पितं ते मांजर घरात मोकळं असतं. आणि जे प्रामाणिक कुत्र बाहेरच्या माणसाला घरात येऊ देत नाही त्याला घराच्या बाहेरच ठेवलं जातं. कुत्र्याची जागा घराच्या बाहेर आहे आणि मांजराची आत. दोन्हीपैकी प्रामाणिक कोण? मग खरं सांगा कुणाला दूर ठेवलं जातं आणि कोणाला जवळ केलं जातं? विठ्ठल तेव्हा हे प्रारब्ध निहित आहे. पण देव प्राप्ती करून घेतली पाहिजे. उपनिषदाची मोठी भाषा वेगळी आहे. कल्याण करून घेतलं पाहिजे, हित साधून घेतलं पाहिजे. तेच परब्रह्म स्वरूप आहे. आपलं कल्याण व्हावं. जगाच्या कल्याणा संतांच्या कल्याण होण्याकरता आपण इथे. आणि कल्याण म्हणजेच काय? देवस्वरूपाची प्राप्ती, देवाची ओळख, देवाचं ज्ञान, त्याची ओळख व्हा.
प्राप्ती शब्द आम्ही औपचारिक उच्चारला, देवाची आपल्याकडे प्राप्ती शब्द नाही, कारण प्राप्ती व्हायला तो अप्राप्त पाहिजे अगोदर. आपला देव तर तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा, तो एवढा प्राप्त आहे, तो आपल्याला प्राप्त आहे आणि आपण मात्र त्याला अप्राप्त. आई लेकराच्या बाबतीत टोकूनच असते की कुठे जात आहे, कुठे खेळताय, काय करताय. खेळता पाठोपाठी माऊली धावे, आई लेकराच्या मागेच आहे, पण लेकरू आईच्या फार पुढे आहे. लेकराला खेळणे पाहिजे, आई नको, आणि आईला काय पाहिजे, लेकरू पाहिजे. तसं देवाला आपण पाहिजे, आपल्याला संसारातलं खेळणं पाहिजे. विठ्ठला म्हणून त्याची प्राप्ती म्हणण्याची गरज नाही. आईचं आई पण जीवाला कळलं तर फार झालं. जीवाला आई मिळायची असते का कळायची असते, काय करावं लागेल. आई मिळायची आहे का कळायची आहे, मिळालेलीच आहे. आईशिवाय तर आपला जन्म नाही, पण कळत नाही आहे. ह्या मुलांना म्हणजे त्या मुला मुलींना स्वतः आईबाप होईपर्यंत आईबाप कळत नाही. विठ्ठल म्हणून या जगात प्रश्न आहे आईबाप कळण्याचा, आईबाप मिळण्याचा प्रश्न. आई बापाची संपत्ती देवाने जन्मजात दिली सगळ्यांना. गरीबातल्या गरीबाला हे आई बाप आहे, मोठ्यातल्या मोठ्यालाही आहे, श्रीमंताला आहे, जनावरांना आई बाप आहे. आई बाप नाही असा माणूस जगात नाही, आणि आई बाप कळता असाही माणूस जगात नाही. म्हणून तर हजारो वर्षानंतर अजून पुंडलिकाचंच नाव घ्यावं लागतं. काही एकट्या पुंडलिकालाच आई वडील होते, आणि आई वडिलांचा एकटा पुंडलिकच होता. किती मुलं आहेत जगात आई बापांना, मुलांची किती आई बाप आहे, त्यांचं नाही नाव घेतलं. याचा अर्थ आई बापांना जाणणारा पुंडलिक एखादाच, पुंडलिक एखादा. त्या पंढरपूरला अलीकडे 5-7 वर्षापूर्वी विचार आला की पंढरपूर हे आई वडिलाच्या सेवेच्या तत्वावर उभं राहील. त्याचा मूळ बेस पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, पांडुरंग तिथे उभे राहिले. आणि म्हणून मातृपितृ भक्तीचं दर्शन येथे खऱ्या अर्थाने घडायला पाहिजे. जेवढं मंदिर पांडुरंगाचं तेवढंच मंदिर माता पित्यांचं असण्याची गरज. आणि म्हणून तो खंडोबाला प्रयत्न केला. आश्चर्य असं की आई वडिलाच्या नावाच्या शिळा लावायच्या होत्या तिथे, आणि लावणं चालू आहे. असं वाटलं ज्यांच्याजवळ पैसा आहे ती मंडळी रांग लावतील, आमच्या आई वडिलांची शिळा घ्या, आमच्या आई वडिलांची घ्या. नाही दिसलं तसं दृश्य. सुशिक्षित लोक तर पुढे यायलाच तयार नाही. अशिक्षित माणसं आपल्या आई वडिलांची शिळा लावतात. 2 वर्ग मला प्राधान्याने दिसले, अशिक्षित आणि गरीब. सुशिक्षित आणि श्रीमंत ते हयात असतानाच आई बापाला विचारत नाही, मग त्यांची तिथे शिळा कोण लावते. गुरु मामासाहेब म्हणायचे आई बाप हे देव मानले पाहिजे, पण देव न मानता आले तर मानू नका, माणूस तरी माना. विठ्ठल कमी असतील जास्त असते, कमी संसारच, संसार ही एक गरज आहे. असला तरी चालतो, नसलाही चालतो. 2-2 पत्न्या करून संसार करणारी माणसं आहेत, मुळीच पत्नी नाही असे जीवन जगणारी मंडळी आहेत. अण्णांच्या सारखी खरं ती गरज आहे. असली चालेल, नसली चालेल, त्यालाच गरज नाही. पण दुसरी सफलता एक महत्वाची, सफलता, कल्याण. इथं ते झालंच पाहिजे, त्याला कल्याण म्हणतात. ते झालं नाही तर जन्माचं कल्याण होऊ शकत नाही. तेव्हा
मी दृष्टांत आपलं देत असतोच थोडा कळण्याकरता. लग्न, आता लग्न सारे आहे. लग्नात काही गोष्टी गरजेच्या आहेत. मंडप लग्नात असावा का नसावा? लग्नाला मंडप असावा. असावा का असावाच? मंगल कार्यालय शहरात जे लग्न होतात तिथे कुठे मंडप आहे? तिथे काय आहे? इमारत आहे ती. असं कापडी मांडव नाही. आणि आपणही पूर्वी कापडी मांडवाच्या अगोदर, तुम्ही आता जुनीच मंडळी काही कोणत्या मांडवात लग्न लावली? आंब्याची डगळी, त्याला डगळी मांडव, डाळी मांडव. अहो ते शेतातून बाहेरून ती डाळे आणले डगळी, तरी खोबऱ्याच्या वाट्यात नारळ नाळीची मुलांना. सोहळा आनंदाचा. त्याच्यातही लग्न नाही. असला तरी चालतो, नसला चालतो. किती वाद्य. आता तो बँड निघाला. त्याच्या अगोदर काय होत? सनई. त्याच्या अगोदर एकच वाद्य, दोनच काड्या, एकच वाजवणार. पण सगळ्या राळेगण सिद्धीचं डोकं उठवल्याशिवाय मोठा प्रकार. आमचे गुरुदेव मामासाहेब म्हणायचे, वाद्यात वाद्य हा ताशा आणि पक्वान्नात पक्वान्न कुरडई. या दोन्हीचा शोध कोणी लावला याचा अजून शोध लागला नाही. ते वाद्य हे अशा प्रकारचं, ती कुरडई कशाची होती म्हणतात? कशापासून बनते? गव्हापासून कुरडई. तसे गव्हाचे बरेच पदार्थ बनतात. पोळी, रवा, सांजा, पुरे. मला वाटतं त्या शेवया सुद्धा गव्हाच्या. अर्थात तो माल जावायचाच असतो, पण त्याच्यात हातात नाही येणार. पण हे सगळे पदार्थ त्याचे त्या दिवशी जमता होतात, एकाच दिवसात गव्हाचे. पण कुरडई नावाचा पदार्थ एकाच दिवसात होतो. तो 7 दिवसाचा सप्ताहात असतो घरामध्ये. 7 दिवस एका दिवसात नाही होते. 7 दिवस घाट घालावं, भिजावं लागतं. आणि मी सप्ताह एवढ्या करता म्हणतो की ज्या बाईच्या घरात त्या कुरड्या व्हायच्या त्या बाईला ते जमत नाही, तिला प्रसिद्ध कीर्तनकार बोलवावं लागतं. ती बोलावली तरी एकटी ती करत नाही. तिला पुन्हा टाळकरी, पखवाजे सगळे सगळं पाहिजे. एका हाताने गुलाल नाही. तेव्हा अशी ती कुरडई, हे सगळे पदार्थ असले चालतात, नसले चालतात. आता तर नाही ते म्हटल्याप्रमाणे. लग्न काळात, पूर्वीच्या काळात ते वरहाडे वरमाई त्यांच्या डोक्यावर फुटल्या जायच्या कुरड्या. तोही थाट गेला. हे सगळे असले तरी चालेल, नसलं तरी चालेल. लग्नामध्ये वधू आणि वर असले तरी चालेल. काही काही मंडळी तो दोन्ही झटका सुरुवात केली. नाही 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 चालेल. ही सफलता आहे. याला सफलता, त्याला पूर्णता म्हणते. ज्याच्याशिवाय जे होऊ शकत नाही ती त्याची सफलता, आणि ज्याच्याशिवाय जे होऊ शकतं ती त्याची गरज. तसा जीवनामध्ये संसार गरजेचा आहे आणि देवप्राप्ती हिताची आहे, कल्याणाची. आणि ही प्राप्ती समता विन प्राप्ती नाही. समता विन प्राप्ती नाही. समता विन प्राप्ती नाही. समता विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने.
संताशिवाय त्या देवाची प्राप्ती होत नाही आणि देव प्राप्ती झाल्याशिवाय जीवाचं खरं हित अथवा कल्याण होत नाही. आणि म्हणून आपल्या संत महात्म्यांनी आवर्जून संतांची सेवा, संतांच्या पुण्यतिथ्या, संतांचं स्मरण, संतांचा नामजप या गोष्टी आवश्यक एक प्रकारच्या केल्या. आणि याकरता निळोबारा आजच्या अभंगामध्ये या संतांचं लक्षण सांगतात. कुणाला म्हणाल संत? बहिर्मुख दिसत तर फार संत दिसतात, जटा वाढवलेले आहे, चमत्कार करणारे आहे, वृद्धी सिद्धी करणारे आहे, काय नाना नाना प्रकार, वेशाने संत, चमत्काराने संत. कुणाला म्हणणार? अशा बाह्य वेशाने युक्त असलेल्या संतांच्या मागे जाऊन उलट जीवाची फसवणूक होते. कोणत्या तरी संतांच्या मागे जाऊ नये याकरता अंतरंग लक्षण सांगून ठेवलं पाहिजे. म्हणून निळोबारा सांगून ठेवतो, तेची संत, तेची संत, चका चका, तेच संत बरं का, दुसरे. पण च शब्द असा आहे की दुसरे शब्द म्हणण्याची आता गरज नाही. तेच च म्हटलं की दुसरे नाही. व्याकरणामध्ये च हे अव्यय आहे आणि अन्य व्यावर्तक दुसऱ्याला लुटून देणार, बाजूला करणार. च म्हणजे दुसरे, तेच. निवडणुकीचे दिवस, लहान निवडणुका होत्या, जेपी, पंचायत समिती, कोणत्या तरी पडत्या उमेदवाराचे 5-50 लोक फिरत होते या गावावरून त्या गावाला. तर ते ज्याचे प्रचारक होतो तो उमेदवार येणारा नव्हता. खरं म्हणजे उमेदवार लोक निकालाच्या दिवसाची वाट पाहतात. मतदारांनी अगोदरच निर्णय केलेला असतो, विठ्ठला येणार आहे कोण नाही. मग पडत्या उमेदवाराला कोण विचारतो? येऊन येणारा त्याची मिरवणूक निघेल, त्याची सोहळे होती, पण ते पडते उमेदवार त्याच्या प्रचारकाला कोणी विचारेना. ह्या गावावरून त्या गावात फिरत असताना दुपारचे 2 वाजले, 3 वाजले, जेवायची सोय लागेल. शेवटी ज्या गावात गेले त्या प्रचारकामध्ये त्या माणसाची सुनबाई त्या गावातली होती आणि नेमके समोरून त्या मुलीचे वडील आले. ते म्हटले ह्या टोळक्यात तर आपले व्याही पण आहेत, दुपारची वेळ होऊन गेली, सगळ्याची तोंड सोडलेले आहेत, तर आपण आपले व्याही आहेत, पाहुणे आहेत, त्याला जेवायला सांगितलेलं बरं. लौकिक आहे व्यवहार. आणि मग समोर ते 50 लोक येत असताना हा जवळ गेला, पुढे गेला, राम राम नमस्कार केला आणि आपल्या व्याह्याकडे पाहून म्हटलं तुम्ही जेवून जा. तुम्ही पण तुम्ही जेवून जा हे सगळ्यांनी ऐकलं 50 जणांनी. आणि ऐकल्याबरोबर मग त्यांच्या सगळ्यात जीवात जीव आला. ते म्हटले आता आजची सोय लागली आपली, कारण हे तुम्ही जेवून जा म्हटले. यांनी गृहीत धरले की आपल्या सगळ्याला सांगितलं. पण ज्या व्याहीवाचे ते व्याही होते त्यांना माहिती होते की आपले व्याही असे काही एवढ्या 50 लोकांना जीव घालणार नाही. त्यांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, म्हणूनच सोयीर संबंध जुळलेला आहे. एवढे 50 लोकांना अशी काही घरं आजही आहेत. त्यांना आपल्या घरात 150 लोक जेवलेले हे आयुष्यात माहित नाही. ते गेल्यावर त्यांच्याच निमित्ताने जेवले तर जेवले. त्या पाहुण्याने यांना असं वाटलं आपण एकटे गेलो तर हे नाव ठेवते, त्यापेक्षा यांच्या देखत विचारून घेतलेलं बरं. तो नाव तुम्ही जेवून या म्हटला
पण मग आम्ही सगळे की आदरार्थी एक वचनी मी एकटा, मग तुम्ही जेवून जा या शब्दामध्ये त्याने काहीच बदल केला नाही, फक्त तुम्हीला च लावलं. काय केलं? च लावल्याचा परिणाम काय झाला? या 49 लोकांना कचंडी मिळाली. काय झालं? एकट्या च या अक्षराने बाजूला साधले. विठ्ठला विठ्ठल तसं मिळव मारायच्या तेची या च या अक्षराने सगळे इतर प्रकारचे संत बाजूला साधले. तेची संत दुरुक्ती पुन्हा तेच दुसरे नाही. कोण? ज्यांचं पंढरीच्या पांडुरंगाविषयी प्रेम, लोकाविषयी प्रेम का आणखी कोणाविषयी प्रेम का आणखी काही नाही, देवावर ज्यांचं प्रेम, ज्यांचं आहे विठ्ठल. आणि देवाला प्रसन्न करायचं असल्यामुळे या जगात लोक फसतील अशा करता जादू टोना आदी कोणत्याच गोष्टी ते करत नाहीत. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या मेहनती काही दाना टोना, 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 दुसऱ्या कडव्यात मेहनती काही तानाटून दुसऱ्या वस्तू करणार नाही. एक भगवंताचं नामस्मरणा वाचून श्रीराम राम राम जय राम 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 एकशे 8 वेळा हे भजन बघ. आणि तुमच्याकडे जे पुस्तक आलं बरेच जणांनी घेतलंय ते, त्या पुस्तकात हे रामनाम संकीर्तन म्हणतात. त्या रामनाम संकीर्तन त्र्यंबकेश्वरला अंजनी तपोभूमी, अंजनेरी डोंगर आहे आणि तेथे संत धामाच्या संकल्पनेमध्ये प्रत्येक पौर्णिमेला हे भजन म्हटलं जातं. श्रीराम राम राम जय राम राम राम, करता राम राम राम, भरता राम राम राम, हरता राम राम राम, भोगता राम राम राम. म्हणजे चांगली धून आहे त्या पुस्तकामध्ये. तेव्हा नामस्मरणा वाचून
एकट्या नामस्मरणाने होईल काय किंवा झालं काय? शरीराला तृप्त होण्याला वेगळं काही लागतं, वाणीला वेगळं लागतं, मनाला वेगळं लागतं. पण नामस्मरण ज्या मुखामध्ये नित्याने आहे त्यांना आता दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. ते काया वाचा मनाने याच नामस्मरणाने तृप्त झाले नव्हे डोलतात. ही गोष्ट अभंगाच्या तिसऱ्या कडे काया वाचा आणि मने, 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 आले चिंतने तुलती, आले चिंतने तुलती, विनती काही ताना तुला, विनती काही ताना तुला, आले चिंतने तुलती, आले चिंतने तुलती, विनती काही अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात केवळ हे नामस्मरण सुद्धा मनुष्याचे शरीर, वाणी आणि मन तिघांनाही तृप्त कृतकृत्य करत. अन्न पाणी सेवन केलं तर शरीर तृप्त होईल थोड्या वेळा करत, पुन्हा 3 तासानंतर भूक भूक शब्द चालूच होतो. वाणीला काही स्वैर संचार करायला मिळालं, निंदा करायला, बोलायला, चालायला तर तृप्ती होईल, तर तात्पुरती तृप्ती आहे. मन भटकू दिलं, इकडे तिकडे जाऊ नये, तिथे जाऊ दिलं, समाधान वाटेल त्याला, पण ते तात्कालिक. या तिन्हींनाही कायम स्वरूपाची तृप्ती देण्याचं सामर्थ्य देवाच्या नामात आहे. धाले, चिंतने आणि एवढे तृप्त होतात की झाड ज्याप्रमाणे वाऱ्याने डोलू लागतात तसं नामस्मरणातल्या आनंदाच्या तृप्तीने शरीर डोलायला लागतं. आनंदे निर्भर असो भलते ठाई, किंवा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असतो. डोलू आला ज्ञानवरांताचा डोल येतो. परमार्थाच्या आनंदाने माणसाशी डोलायला लागतात. संसाराच्या चिंतेने डोलत नाही, तिथे दगड बनत असतात. होऊन राहतात. धाले चिंतने डुलती, त्यांनीच तृप्त झाले. किती तृप्त होतात, किती तृप्त होतात. विठ्ठला फार तृप्ती मिळते. लक्ष्मणा वाचून ती उर्मिला अयोध्येच्या राजवाड्यात राहील आणि उर्मिलेचा त्याग करून लक्ष्मण एकट्या रामाच्या बरोबर एकटा 14 वर्षे राहिला. तेथे केवळ उर्मिलेचा त्याग नव्हता, अन्न पाण्याचाही त्याग. मग अन्न पाण्याचा त्याग करून हा लक्ष्मण जगत कसा होता, त्याला एकच कारण श्रीराम नाम. विठ्ठल विठ्ठल मन स्थिर झालेलं. एका कठीण प्रसंगामध्ये राम प्रभूने परीक्षा पाहिली सीता माते आपल्या लक्ष्मणाची. एकटा शिकार करण्याच्या निमित्ताने थोडीशी बाजूला गेले, दूरवर गेले.
सीतामातेचं छायेसारखं रक्षण करत लक्ष्मण तेथे थांबलेला. उन्हाळ्याचे दिवस, गार हवा, झाडाची सावली, छान झोप आली. मनुष्याने खरं तर जीवनामध्ये सुंदर सुख समाधान मिळवायचं असेल तर घरादारापेक्षा रानाचा आश्रय अधिक केला पाहिजे. तो रानावनात गेला पाहिजे. कल्पनाच करवत नाही. आज 14 वर्ष वनामध्ये रामप्रभू कसा राहिला असेल? त्याचं उत्तर एवढंच मिळतं की आपण गावात राहिलेल्यापेक्षा तो सुखाने राहिला. विठ्ठला रानावनामधलं सुख हे गावातल्यापेक्षाही. आपण बहुतेक दिवसभर तर मगाशी सांगितलं या मंडळींनी रब्बीच्या ज्वारीच्या सोंगण्या आलेल्या आहेत. दिवसभर रानातच राहतात माणसं. संध्याकाळी घरी अथवा गावात येतात. पण एकांताचे सुख देई मज देवा. रानामध्ये जे दिवसभर सुख मिळतं ते गावात आल्यावर मिळतच असेल असं नाही. तेव्हा सीतामातेला गाढ झोप लागली. त्या वातावरणात इतकी झोप लागली, खूप झोप लागली. आणि वनाचं वातावरण, वाऱ्याचं वातावरण, अंगावरची वल्कलादी कपडे अस्ताव्यस्त झाले. रामप्रभू आले. सीता निश्चिंत झोपलेली आहे. अंगावरचे कपडे अस्ताव्यस्त आहेत. आणि लक्ष्मण आपले डोळे मिटून जमिनीकडे, भूदेवीकडे पाहत तटस्थ बसलेला आहे. रामप्रभूला असं वाटतं की काही दुर्बुद्धी या लक्ष्मणाच्या मनात येते का, म्हणून आणखी लपूनच बसले. लक्ष्मण होता तो स्थितप्रज्ञ समाधी स्थितीसारखा तो आहे. अचानक प्रभू आले. सीतामातेला जागाही केलं. नीटनेटके कपडे सावरले गेले. पुन्हा ते गेलं ना, पांतस्थ झाले, रस्त्याला लागले. थोड्या दिवसाने राम प्रभूने लक्ष्मणाला प्रश्न विचारला. लक्ष्मणा, अरे अग्निकुंभ समवणारी, श्रीजीवन हे अग्नीचा कुंभ आहे, कुंड आहे. अग्निकुंड समवणारी, घृतकुंभ समवणारा मनुष्य जीवन तुपाचं भांड. दृष्ट्वा गौप्यम परस्त्रीना कस्य नो चलते मना. अरे कोणाचं मन विचलित होणार नाही. परस्त्रीचं शरीर पाहिल्यानंतर लक्ष्मणाने ताडकन उत्तर दिलं. गेलं देवा, लक्ष्मण सांगितलं की ह्या प्रश्नाचा झोप कदाचित आपल्या दिशेने आहे. लक्ष्मण म्हटलं, देवा कसे न चलते म्हणा, कोणाचं मन विचलित होणार नाही. लक्ष्मण तो सांगू कोणाचं मन विचलित होणार नाही. माता यश शुचिरभूत, माता यश पतिव्रता, पिता यश शुचिरभूता. माता सुमित्रेसारखी ज्याची पतिव्रता आई आहे, पिता दशरथासारखा शुचिरभूत वडील ज्याला आहे, आणि श्रीराम सेवा निरता, ज्याचं मन श्रीरामाच्या सेवेत मग्न झालं, तसे नो चलते मना. त्याच्या मनाला नाही धोका होणार. का? झाले चिंतने डुल्लत. भगवान नामानेच तृप्त झालेले त्यांना बाह्य विषय कसे ओढतील. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारायांना जे वैराग्य प्राप्त झालं, तसं वैराग्य या नामस्मरण करणाऱ्या संतांना प्राप्त होतं. ही गोष्ट अभंगाच्या
शेवटच्या कडव्यात. निळावले विरक्त देवी शेवटच्या कडव्यात निळोवाराय सांगतात हे संत यादवबाबासारखे असतील, तुकोबारायसारखे असतील, या देहावरच विरक्त होत. वेदांताची सूक्ष्म गोष्ट करणं कठीण जाईल. विषयावर विरक्त होणं सोपं आहे, बाहेरच्या विषयावर विरक्त. एकादशीच्या दिवशी आम्ही अन्नावर विरक्त होतो, द्वादशीचा विश्वास असल्यामुळे. द्वादशीची खात्री आहे की द्वादशीला नुसतं जेवणच नाही तर मिष्टान्न मिळणार आहे, त्यामुळे एक दिवस टाळायला काही हरकत नाही. आणि तेही मला वाटतं दशमीला व्यवस्थित दम भरून. दशमीला काळजीपूर्वक जेवतात माणसं. उद्या दशमीला जर वाढायला गेली ना बाई, वाढू का पोळी, ती म्हणते वाढू का, काय म्हणते, तो म्हणतो उद्या एकादशी वाढ. द्वादशीच्या जेवणात सुद्धा वाढू का, काय वाढता, काल एकादशी होती. म्हणजे एकादशीच्या अन्नाची कसर केव्हा काढायची, दशमी आणि एकादशीचं फराळ नफ्यामध्ये पुन्हा होतो उदास. त्यापेक्षा इंद्रियावर उदास होणं कठीण. वेदांत दुसरा विषय वृत्ती. विषय सोडायचा यापेक्षा विषय वृत्तीवरच न येणं हे त्याच्यापेक्षा कठीण. वृत्तीवर विषय येत राहतो आणि वृत्ती आपण खेचत राहतो, आवरत राहतो, मागे खेचत. यांचं असं झालं, विषय सुटलेच, विषयी विसर पडिला निश्चय. पण वृत्ती ही नाही. आणि इथे तर त्याची पराकाष्ठा आहे. वृत्तीच काय, देहाचा देखील विचार. माझी या देहाची मज नाही. तुकोबारायांच्या घरी जिजाबाईचे बंधू मेवणे पाहुणे आले. मन लावून स्वयंपाक केला जिजाबाईने. एरवी गरिबी होती, पण पाहुणे कुणीकडचे आहेत याच्यावर अवलंबून आहे. संसारिक माणसाकडे दोन वर्ग आहे पाहुण्याचे, एक बाईच्या नात्यातला, दुसरा मालकाचा पतीचा नाता. त्या पतीच्या नात्यातले पाहुणे आले की बहुतेक घरात दुष्काळाची छाया पडते. 1972 हे नाही ते नाही ते नाही ते नाही. पण बाईच्या नात्यातले जर आले तर मग सर्वासर्व होऊन जाते. विठ्ठल केला स्वयंपाक, पण परिणाम मीठ विसरलं सगळं स्वयंपाक. पाहुणे आणि महाराज जेवायला बसले. तुकोबारायला ध्येय होतं पुढे
जेवण करून भजनाला बसायचे, भोजन उरकायचं, भजन करायचं. मनुष्य उच्च ध्येयाने पछाडला गेला ना तर सुख सोयीकडे तो बघतच नाही, दुर्लक्ष होत. त्याला तिथे जायचंय. तुकोबारांच्या पुढे ध्येय होत. पाहुणा मात्र पाहुणाच होता. बऱ्याच वेळेला पाहुणे आपली मजा होईल म्हणूनच पाहुणे जात असतात. विठ्ठला विठ्ठला. तो पहिल्याच घासाला थांबला, कारण मीठ नाही. बेचव अन्न का जेवत नाही, का जेवत नाही. तुकोबाराने मात्र पहिली दुसरी तिसरी वाढ करून नको, पुन्हा भजनाला निघाले सुद्धा. नंतर जिजाबाई जेव्हा आपल्याकडे ताट वाढून घेतलं जेवायला, पहिला घास घेतला, मग लक्षात आलं अहो म्हणून तर भाऊ जेवला नाही, मिठाचाच पत्ता नव्हता ना. मला तर याच्यात तुकोबाराची काय चूक आहे. तिला राग आला, जे ताट जोराने फेकलं तुकोबाराकडेच. तुकोबारा वेगळ्या धुंदीत होते. ते म्हटले रोज एकदा सुद्धा ही बाई ताट वाढत नाही, आज किती प्रसन्न झाली. दुसऱ्याने ताट आलं आपल्याकडे. धावत धावत जिजाबाई तिथे गेली आणि वीज कडाडावी त्याप्रमाणे काय होते कळतंय का. माझा भाऊ जेवला नाही. तुकोबारा म्हटले पुन्हा वाढून दे, जेवला नसेल. म्हटलं पण त्यात मीठ नव्हतं, टाकून दे. टाकून दे. नाही म्हटल्यावर त्याला सांगता नाही आलो. तो पाहुणा होता. तुम्ही घरचे मालक, तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना मीठ नाही म्हणून. मानव म्हटले कळलं असं तर सांगितलं असं, मला कळायला तर पाहिजे होतं ना मीठ नाही. मिळा म्हणे विरक्त देही, कोठे करू कोड आणि काचे, आठवचे नाही विषयाचा. कळला म्हणे विरक्त देही, आठवचे नाही विषयाचा. कोणत्याही गोष्टीची आठवण त्यांना राहिलेली नसते. असे संत जीवाला देवाची प्राप्ती करून देतात. विठोबा रखुमा. अटुक्ती घेतो सेवा थोडी. छान प्रश्न आहेत या अभंगासंबंधी. आवाजामुळे नाईलाजच थोडासा झाला, पण पंढरपूर क्षेत्र मगाशी उघात बोलून गेलो की आई वडिलांच्या सेवेचं क्षेत्र आहे. आणि म्हणून पांडुरंगासारखं भव्य मंदिर मातृपितृ सेवेचं तेथे घडावं व्हावं आणि असं तेथे घडू घातलंय. आणि आता शेवटच्या टप्प्यात इथे आलो. त्यामध्ये आपल्या आई वडिलाच्या नावाच्या शिळा देणगीदार चिरंजीवाच्या नावासह लावल्या जात आहे. मुख्यतः आईचं नाव जगात राहत नाही, पुढे पुढे वडिलाचंही राहत नाही. अशी ही आई आणि वडिलाचं नाव अजरामर स्वरूपामध्ये पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर राहावं, पुढच्या पिढ्यांनाही त्याचं दर्शन घडावं. आणि याकरता ते मातृपितृ सेवा मंदिर बांधलं गेलं. त्यात आपल्या आई वडिलाच्या नावाची शिळा लावण्याचा जरूर संकल्प करा, निश्चय करा की आपल्या आई वडिलाची शिळा तिथे नेऊन लावायची. ही शिळा 5,100 रुपयामध्ये अशी देणगी घेऊन त्या ठिकाणी लावली जाते. त्यात आईचं नाव, वडिलाचं नाव, जन्मगाव, जिल्हा, आडनाव आणि देणगीदार जो मुलगा असेल त्या मुलाचं नाव. आणि या घराण्याला पंढरपूरला आल्यानंतर तिथे निवाऱ्याची सोय त्यामध्ये केली जाते. पिढ्यानं पिढी ती व्यवस्था. एक स्वतंत्र मजला केवळ निवारा म्हणून उभा करण्यात आलेला आहे.
तेव्हा या शिळेचे सभासद म्हणा अथवा सेवक म्हणा, मातृपितृ सेवा शिळाधारक, राळेगण गाव आणि पंचकृषी परिसर 5 शिळा तरी मिळाव्यात अशी एक भावना व्यक्त करतो. एरवी प्रभूच्या संकेताने जसं घडेल जे घडेल ते घडो. पुन्हा एकदा या पावन भूमीचं